NMMS या स्पर्धा परीक्षेसाठी विज्ञान विषयाशी संबंधित काही सराव प्रश्न आपण या सिरीजमध्ये पाहतोय. या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण वेगवेगळ्या घटकांच्यावर आधारित सराव प्रश्न पाहिलेले आहेत. त्या सर्व व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देतो. हा व्हिडिओ पाहून झाल्यानंतर तो एकदा चेकआउट करा. आजचा आपला या सिरीजमध्ये आणखी एक घटक, पुढचा घटक आहे रासायनिक बंध. या घटकावर आधारित काही सराव प्रश्न आपण आता पाहू. पहिला प्रश्न, पुढीलपैकी चुकीचे विधान कोणते ते ओळखा. पहिलं विधान दिले, आयनावर असलेल्या धन 1 किंवा ऋण 1 विद्युत प्रभारामुळे एक आयनिक बंध तयार होतो. दुसरे विधान, आयनावर जितका धनप्रभार किंवा ऋणप्रभार असेल ती त्या आयनाची संयुजे असते. तिसरे विधान, संयुजे इतके आयनिक बंध तो आयन तयार करतो. आणि चौथं, यापैकी नाही. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, यापैकी नाही. म्हणजे यापैकी एकही विधान चुकीचं नाही. वर दिलेली तिन्ही विधानं ही बरोबर आहेत. पुढचा प्रश्न, ज्या पदार्थांच्या ज्वलनातून ऊर्जा मिळते त्या पदार्थाला टिंबटिंब म्हणतात. इंधन, अल्कोहोल, आम्ल की बंध. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, इंधन. ज्या पदार्थांच्या ज्वलनातून ऊर्जा मिळते त्या पदार्थाला इंधन असं म्हणतात. पुढचा प्रश्न, रासायनिक अभिक्रिया ही टिंबटिंब असते. परिवर्तनीय, अपरिवर्तनीय, तात्पुरती की यापैकी नाही. तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, अपरिवर्तनीय. म्हणजे एकदा रासायनिक अभिक्रिया झाल्यानंतर त्याच्यापासून मूळ पदार्थ आपण पुन्हा मिळवू शकत नाही. त्यामुळे ही जी अभिक्रिया आहे, तो बदल जो आहे तो अपरिवर्तनीय असतो. पुढचा प्रश्न, चुन्याच्या ताज्या निवळीतून कार्बन डायऑक्साईड जाऊ दिली असता ती निवळी टिंबटिंब बनते. पहिला पर्याय दिलाय पिवळी, चमकदार, दुधी की रुपेरी. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, दुधी. चुन्याच्या ताज्या निवळीतून जर कार्बन डायऑक्साईड जाऊ दिला तर ती निवळी दुधी बनते. पुढचा प्रश्न, पुढीलपैकी कोणत्या क्रिया ह्या रासायनिक अभिक्रिया आहेत. एकूण 6 क्रिया आपल्याला दिलेल्या आहेत. पहिली क्रिया आहे मेण वितळणे, दुसरी म्हणजे बी कोळसा जाळणे, सी फळ पिकणे, डी प्रकाश संश्लेषण, ई पाण्यात मीठ विरघळणे आणि एफ दुधाचे दही बनणे. तर ह्यापैकी कोणत्या रासायनिक अभिक्रियेत असा प्रश्न विचारलाय आणि खाली 4 पर्याय दिले. पहिल्या पर्यायात दिले बी, सी आणि डी. याचा अर्थ बी पर्यायामध्ये, सी पर्यायामध्ये आणि डी पर्यायामध्ये ज्या अभिक्रिया दिल्या त्या रासायनिक अभिक्रिया आहेत की मग बी सी डी एफ की बी सी डी ई किंवा बी सी ई एफ हे आपल्याला ठरवायचं. आपण ह्या सर्व ज्या क्रिया दिल्या त्या क्रियांच्या वरून आपण बघूया की रासायनिक अभिक्रिया कुठल्या कुठल्या. मेण वितळणे हा भौतिक बदल आहे, त्यामुळे ही रासायनिक अभिक्रिया असू शकत नाही. कोळसा जाळणे ही रासायनिक अभिक्रिया आहे. फळ पिकणे ही रासायनिक अभिक्रिया आहे. प्रकाश संश्लेषण ही सुद्धा रासायनिक अभिक्रिया आहे. पाण्यात मीठ विरघळणे ही रासायनिक अभिक्रिया नाही, कारण त्या पाण्यामध्ये विरघळलेले मीठ आपण पुन्हा वेगळं करू शकतो, त्यामुळे हा भौतिक बदल आहे. दुधाचं दह्यात रूपांतर होणं हा सुद्धा रासायनिक बदल आहे. म्हणजे आपल्याला उत्तर असं मिळालं की बी, सी, डी आणि एफ ह्या 4 रासायनिक अभिक्रिया आहेत. त्यामुळे बी सी डी एफ हा पर्याय आपल्याला पर्याय क्रमांक 2 मध्ये दिसतोय. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, बी सी डी एफ ह्या रासायनिक अभिक्रिया आहेत. पुढचा प्रश्न, रासायनिक बदल होताना टिंबटिंब. पहिला पर्याय रंगात बदल होतो, दुसरा तापमानात बदल होतो, तिसरा अवस्थेत बदल होतो आणि वरीलपैकी सर्व. तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, रासायनिक बदल होत असताना रंगात बदल होतो, तापमानात बदल होतो आणि अवस्थेत सुद्धा बदल होतो. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न आहे, सफरचंद कापल्यानंतर त्यावर चढणारा तपकिरी रंग ही अभिक्रिया आहे, ही टिंबटिंब अभिक्रिया आहे. ही रासायनिक अभिक्रिया आहे, भौतिक आहे, जैविक आहे की यापैकी नाही. तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, ही एक रासायनिक अभिक्रिया आहे. पुढचा प्रश्न, पुढीलपैकी कोणती रासायनिक अभिक्रिया आहे. पहिला पर्याय तारे चमकणे, भाजी शिजवणे, फळे कापणे, पाणी उकळणे. तर ह्यापैकी पर्याय क्रमांक 2 भाजी शिजवणे हा रासायनिक बदल आहे. पुढचा प्रश्न, इलेक्ट्रॉनच्या देवाणघेवाणीतून टिंबटिंब बंध तयार होत नाही. 4 पर्याय दिलेत, सहसंयुज बंध, आयनिक बंध, विद्युत संयुज बंध की वरीलपैकी सर्व. प्रश्न असा दिलाय की इलेक्ट्रॉन संरूपणाच्या देवाणघेवाणीतून टिंबटिंब बंध तयार होत नाही. तयार होतो असं नाही,
तर तयार होत नाही असा प्रश्न विचारले तर तो बंध आहे पर्याय क्रमांक 1 सहसंयुज बंध तयार होत नाही. उरलेले सर्व बंध हे देवाणघेवाणीतून तयार होतात. पुढचा प्रश्न नायट्रोजनच्या 2 अणूंमध्ये टिंबटिंब इतके सहसंयुज बंध तयार होतात. 1, 2, 3 की 4? ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 3 बंध तयार होतात. पुढचा प्रश्न दुष्फेन पाणी सुफेन बनवताना त्यात टिंबटिंब घालतात. धुण्याचा सोडा, चुन्याची निवळी, मोरचूर की नवसागर? तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 दुष्फेन पाणी सुफेन करण्यासाठी त्याच्यामध्ये धुण्याचा सोडा मिसळतात. पुढचा प्रश्न पुढीलपैकी कोणत्या मूलद्रव्याच्या जोडीमध्ये सहसंयुज बंध तयार होत नाही? पहिला पर्याय दिलाय कार्बन व गंधक, दुसरा गंधक व ऑक्सिजन, तिसरा सोडियम व क्लोरीन आणि चौथा हायड्रोजन व ऑक्सिजन. तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 सोडियम आणि क्लोरीन यांच्यामध्ये सहसंयुज बंध तयार होत नाही तर त्यांच्यामध्ये आयनिक बंध तयार होतो आणि त्या बंधापासून NaCl म्हणजे सोडियम क्लोराईड तयार होतो. त्यामुळे ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 सोडियम व क्लोरीन. पुढचा प्रश्न आम्लपित्त कमी करण्यासाठी पुढीलपैकी कोणता पदार्थ वापरणे योग्य ठरणार नाही? पहिला पर्याय कॅल्शियम हायड्रॉक्साईड, दुसरा पर्याय मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड, तिसरा पर्याय ॲसेटिक ऍसिड की यापैकी नाही? आम्लपित्त कमी करायचं याचा अर्थ तिथं आम्लारी पदार्थ वापरावा लागेल म्हणजे बेसिक सबस्टन्स वापरावा लागेल. त्याच्यामध्ये कॅल्शियम हायड्रॉक्साईड आपण वापरू शकतो, मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड वापरू शकतो कारण हे दोन्ही आम्लारी आहेत. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर ॲसिटिक ऍसिड हे एक आम्ल आहे त्यामुळे ते वापरणं मात्र इथं योग्य ठरणार नाही. त्यामुळे ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 ॲसिटिक ऍसिड. पुढचा प्रश्न रासायनिक अभिक्रियेचे लेखन करताना अभिक्रियाकारके टिंबटिंब लिहिली जातात. कोणत्या बाजूला लिहिली जातात? डाव्या बाजूला, उजव्या बाजूला, बाणावर की कोठेही लिहिली जातात? तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 अभिक्रियाकारक ही डाव्या बाजूला लिहिली जातात आणि बाणाच्या उजव्या बाजूला उत्पादिते लिहिली जातात. त्यामुळे ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 डाव्या बाजूला. पुढचा प्रश्न अन्न खराब होणे हा रासायनिक बदल पुढील क्रियेने योग्यरित्या ओळखला जातो. ती क्रिया कोणती? पहिला पर्याय रंग पाहणे, दुसरा चव पाहणे, तिसरा पर्याय वास घेणे, चौथा पाण्यात टाकणे. तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 त्या अन्न पदार्थाचा वास घेऊन अन्न खराब होणे ही प्रक्रिया ओळखली जाऊ शकते. हा पुढचा प्रश्न मॅग्नेशियम क्लोराईड या संयुगेची निर्मिती होताना टिंबटिंब बंध तयार होतो. आयनिक बंध तयार होतो, सहसंयुज बंध तयार होतो, दोन्ही बंध तयार होतात की यापैकी नाही? तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 आयनिक बंध. म्हणजे मॅग्नेशियम क्लोराईड या संयुगाची निर्मिती होताना आयनिक बंध तयार होतो. पुढचा प्रश्न सायट्रिक आम्लाची सोडियम बायकार्बोनेट बरोबर अभिक्रिया होऊन टिंबटिंब हा क्षार तयार होतो. कार्बन डायऑक्साईड, सोडियम सायट्रेट, सायट्रिक कार्बोनेट, सोडियम ॲसिटेट. ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 सोडियम सायट्रेट. सायट्रिक आम्लाची सोडियम कार्बोनेट बरोबर अभिक्रिया झाल्यानंतर सोडियम सायट्रेट हा क्षार तयार होतो.